जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, बघा सध्याच्या काळात प्रत्येकाकडे घरातील जे छोटा मुलगा आहे, मुलगी आहे, मोठे आहेत, वयस्कर म्हातारीमधले सगळ्यांकडे जवळपास कमीत कमी 15,000 रुपयापासून ते 40-50,000 रुपयापर्यंत मोबाईल आहे. तर घर बसल्या तुम्ही या मोबाईलचा वापर करून पैसे कसे कमवू शकता, या संदर्भातली कसे कमवायचे पैसे या संदर्भातले मी तुम्हाला आयडिया देणार आहे. ते आयडिया वापरून तुम्ही त्या संदर्भातले काम करू शकता आणि तुम्ही पैसे कमवू शकता. आयडिया हेच आहे की तुम्हाला मोबाईलवरती, यूट्यूबवरती, इंस्टावरती तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. मग कंटेंट कसा टाकायचा, काय टाकायचा, कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आणि कोणाला स्कोप आहे. ज्या महिला आहेत, सुशिक्षित महिला आहेत आणि त्या जर सोशल मीडियावरती आल्या नाही तर ही एक प्रकारची खूप मोठी चूक आहे. एक प्रकारे तुम्हाला ही संधी आलेली आहे पैसे कमवण्यासाठी. तुमच्या पुढे ताट वाढलेलं आहे, मात्र तुम्ही ते खातच नाही, तर ही चूक आपली आहे. घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण त्याला पाण्यात तोंड बुडवू शकत नाही. ते आपल्याला लाद देऊन असं मारून टाकल, चावून खाऊन टाकल. तर आपल्याला ते पाणी, त्या घोड्याला ते पाणी प्यायचं, तर तुम्हाला तो घास चावून खायचा आहे. हा इंस्टा, यूट्यूब हा तुमच्यासाठी ताट वाढलेला आहे. फक्त तुम्हाला ते खायचं आहे. ते कसं खायचं, कशा पद्धतीने खायचं, कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करायचं, हे मी तुम्हाला आयडिया देणार आहे. बघा, अनेक आता ह्या भारतामध्ये, देशामध्ये, जगातील अनेक छोटी मोठी मुलं किंवा श्रीमंत लोक अनेकच श्रीमंत झालेले आहेत. कारण त्यांनी हे जे ताकद आहे इंस्टाची, यूट्यूबची, सोशल मीडियाची ताकद ओळखलेली आहे. जे छोटे सेलिब्रिटी आहेत ते मोठे कसे झाले, छोटी लोक आहेत ती मोठी कशी झाली, सेलिब्रिटी कशी झाली, तर हा इंस्टा, यूट्यूबचा वापर करूनच मोठी झाली. तर तुम्हाला फक्त मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे, पैसे कसे कमवायचे, कंटेंट कसा टाकायचा, काय कंटेंट टाकायचा, या संदर्भातली मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, महत्त्वाची गोष्ट, या समाजामध्ये महिलांना, मुलींना सोशल मीडियावरती खूप म्हणजे चांगले त्यांना रीच येतो आणि त्यांना जाहिरातही मिळतात, त्यांना पैसाही भरपूर मिळतो. त्यांना सोपी गोष्ट, अगदी सोपी गोष्ट त्यांना करायची आहे. त्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. खूप पैसा आहे याच्याकडे. तुम्ही पॉझिटिव्हली बघा. मला लाज वाटते, मला ते करायचं नाही. ह्या दुनियेतून तुम्ही जमलं तर बाहेर या आणि सोशल व्हा. व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. याच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे पैसे मिळणार आहेत. सोपं उदाहरण घ्या. सूरज चव्हाण, बारामतीतला कुठला खेडेगावातला बोरगा, दिसायला कसला आहे तुम्हाला माहीत आहे, कसा दिसतो हे तुम्हाला माहीत आहे. तो फक्त डान्स करत राहिला, नाचत राहिला, लाजबीज सुंदर बिंदर दिसणं, ह्याच्यामध्ये काही नाही. तुम्हाला जितकं तुम्ही वाईट कराल सोशल मीडियावरती, काही वाईट टाकाल, त्याला तेवढा जास्त रीच मिळत आहे. तर तुम्हाला रीच मिळाला की तुमचं अकाउंट चांगलं वाढतं, ग्रोथ होती. साहजिकच तुम्ही त्याच्यावरती चुकीचं काही करायचं नाही. चांगल्या पद्धतीने आपल्याला कोलॅबरेशन कसे येतील, अशा पद्धतीने चांगला कंटेंट कसा टाकायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, इंस्टाला सबस्क्राईब करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा, जे काय करायचं ते करा, कमेंट करा. आणि तुम्हाला मी आजपासून दररोज आठवड्यातून 2 ते 3 तुम्हाला आयडिया देणार आहे. कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा, कसा व्हिडिओ बनवायचा, रीच कसा मिळवायचा. ज्या ग्रामीण भागातील किंवा गोरगरीब महिला असतील, जे सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांच्यासाठी रोजगाराची ही खूप मोठी संधी आहे. घर बसल्या पैसे कमवण्याची, प्रसिद्ध होण्याची, फेमस होण्याची, सेलिब्रिटी होण्याची ही संधी तुम्ही सोडू नका. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी तुम्ही घर बसल्या मोकळ्या वेळात तुम्ही हे काम करू शकता. तर तुम्ही इंस्टावरती, यूट्यूबवरती या, माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने किंवा तुमचा चेहरा न दाखवताही पैसे कमवू शकता. चेहरा दाखवण्याची काही गरज नाही. चेहरा दाखवला तर तुम्ही सेलिब्रिटी झाला. यूट्यूबवरती चेहरा न दाखवताही तुम्ही पैसे कमवू शकता, खूप सारे पैसे कमवू शकता. असं आहे. फक्त त्याला स्ट्रगल करावं लागेल. तुम्हाला करावं लागेल. मी फक्त आयडिया देत राहणार आहे. अशा पद्धतीचं एकंदरीत प्रोसेस असणार आहे. तर बघा, याच्याकडे पॉझिटिव्हली घ्या. जे सेलिब्रिटी झालेत, मोठे हिरोईन आहेत, ते सुद्धा आता इंस्टा, यूट्यूबवर यायला लागलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा ते माध्यम आहे, तर तुम्ही त्यांच्या बरोबरीनं जाऊ शकता. तर ह्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्ट्या तुम्ही पाहणं गरजेचं आहे. अनेक खेड्यातील महिला ज्या सुशिक्षित आहेत त्यांना याबद्दलचं सज्ञान झालेलं आहे, अवगत झालेलं आहे ज्ञान. त्या यूट्यूब, इंस्टावरती आहेत. मात्र असे अनेक काही लाजाळू मुलं, महिला आहेत किंवा पोरं आहेत, ते इंस्टावरती येत नाहीत. तुम्ही स्टेटस टाकता, स्टोरी ठेवता, त्याऐवजी तुम्ही त्याच पद्धतीचं तुम्ही कंटेंट बनवायला शिका, व्लॉगिंग करा, वगैरे वेगवेगळ्या आयडिया मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ते सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट राहणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.